तुमचं सर्वांचं मी आपल्या ट्रेड विथ डिटेल हे युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण एक मागे व्हिडिओ बनवला होता, स्टॉक मार्केट म्हणजे काय. आम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये स्टॉक मार्केट म्हणजे काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये कळेल की स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं आहे तरी काय. आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की एनएससी आणि बीएससी वर आपण आपले एक्सचेंज करतो स्टॉकचे. ते स्टॉक बाय कसे करायचे, सेल कसे करायचे, त्याच्यासाठी आपल्याला एक ब्रोकर लागतो. आणि आज आपण तोच ग्रो नावाच्या ब्रोकरच्या बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. ग्रो नावाच्या ब्रोकरमध्ये कसं बाय करायचं, कसं सेल करायचं, कशी वॉचलिस्ट बनवायची, कशी ऑर्डर आपण टाकायची, कसे पैसे ऍड करायचे. तसंच ग्रो मध्ये अजून एक फीचर आहे खूप चांगलं, म्हणजे म्युच्युअल फंडचं. तर म्युच्युअल फंड कसा बाय करायचा, म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी कशी करायची, या सर्व गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. त्याच्या अगोदर आमच्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ट्रेडिंग, तसंच इन्व्हेस्टिंग, तसंच म्युच्युअल फंडमध्ये कसं कसं बाय करायचं, कसं सेल करायचं सर्व काही शिकवणार आहोत. त्याच्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची सुद्धा शेअर मार्केटची जर्नी आमच्यासोबत पूर्ण करा. तर चला आपण आज बघणार आहोत की ग्रो नेमकं यूज कसं करायचं. तर ग्रो यूज करण्यासाठी जेव्हा आपण लॉग इन करतो, लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला ग्रोचा इंटरफेस असा दिसतो. आपण एकदम ग्रो मध्ये आल्यानंतर आपल्याला असाच ग्रो दिसतो. ह्याच्यामध्ये ते एक्सप्लोर आहे. एक्सप्लोर मध्ये आपल्याला मोस्ट ट्रेडेड स्टॉक दिसतात, म्हणजे ज्यांची व्हॅल्यूम खूप जास्त झाली किंवा एक मोठी मुवमेंट आलेली असते ते सगळे स्टॉक्स आपल्याला इथं दिसतात. त्याच्यानंतर आपण जर खाली आलो तर आपल्याला इथं टॉप गेनर दिसतात, टॉप लुजर सुद्धा आपण बघू शकतो. व्हॅल्यूम कसं कोणत्या स्टॉकमध्ये सर्वात जास्त झाले ते सुद्धा आपल्याला इथं ग्रो मध्ये आपल्याला बघायला भेटतं. पण हे आपल्यासाठी तेवढं इम्पॉर्टंट नाहीये. आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती होल्डिंग. या होल्डिंग मध्ये आपण जे काय आपण स्टॉक बाय करतो, सेल करतो, म्हणजे किंवा आपला जो पोर्टफोलिओ असतो तो आपल्याला आपल्या ह्या होल्डिंग मध्ये दिसतो. होल्डिंग मध्ये आपल्याला आपला पोर्टफोलिओ दिसतो. म्हणजे आपण जर लॉंग टर्म साठी जर कोणते स्टॉक्स बाय केलेले असतील ते आपल्याला सर्वच्या सर्व आपल्या ह्या होल्डिंग्स मध्ये दिसतात. तसंच पोझिशन्स म्हणजे काय, जर आपण आज एखादा ट्रेड घेतलेला असेल, ट्रेडरसाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती पोझिशनची. आपण जे पोझिशन बनवलेली असेल, सेल साईडची असेल किंवा बाय साईडची असेल, ते सर्वच्या सर्व पोझिशन्स आपल्याला हे आपल्या इथं पोझिशन्स मध्ये दिसतात. हे झालं ऑर्डर्स. ऑर्डर्स म्हणजे जर आपण जेव्हा ऑर्डर टाकतो ती एक्सेप्ट झाली असेल किंवा रिजेक्ट झालेली असेल किंवा आपण टाकलेली ऑर्डर कंप्लीट झालेली असेल, तर सर्व गोष्टी आपल्याला इथं दिसतात. त्याच्यानंतर इथं बाजूला आहे वॉचलिस्ट. वॉचलिस्ट आपल्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण वॉचलिस्ट मध्ये आपण स्टॉक्स काही ऍड करून ठेवू शकतो. जेणेकरून आपल्याला जर वाटत असेल की एखादा स्टॉक आपल्याला फ्युचरसाठी यूज करायचा आहे किंवा फ्युचरमध्ये स्पेसिफिक टाइमला आपल्याला घ्यायचा आहे किंवा आपल्याला एखादा स्टॉक आवडला असेल तर ते आपण इथं वॉचलिस्ट मध्ये ठेवू शकतो. वॉचलिस्ट मध्ये आपण इथं वॉचलिस्ट मध्ये असं प्लसला क्लिक केलं, इथं आपण काही नाव टाका एखादं आपल्या वॉचलिस्टचं, आणि इथे एक नवीन वॉचलिस्ट क्रिएट होती. आणि क्रिएट झालेल्या वॉचलिस्ट मध्ये इथं सर्च मध्ये आपण ऍड केलं. समजा आता मी इथे निफ्टीला ऍड करतो, तर आपल्या नवीन वॉचलिस्ट मध्ये आपली इथे निफ्टी ऍड झालेली आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा कधी बी आपल्याला कोणते स्टॉक्स बघायचे असतील किंवा आपण कोणते चार्ट आपल्याला आवडले असतील किंवा आपल्याला कोणत्या स्टॉक्स मध्ये ट्रेड करायचं असेल तर आपण या वॉचलिस्ट मध्ये ऍड करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ग्रो मध्ये, ती आहे म्युच्युअल फंडची. तर म्युच्युअल फंडला आपण इथं असं क्लिक केलं त्याच्यानंतर आपल्याला इथं असं पॉप्युलर म्युच्युअल फंड दिसायला लागतात. इथं आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत म्युच्युअल फंडचे, ते आपल्याला इथं दिसायला लागतात. आणि इथं म्युच्युअल फंडचं नाव तुम्हाला दिसत असेल, त्याच्यानंतर इथे 3 वर्षाचं त्याचं रिटर्न दिसत असेल म्युच्युअल फंडचं. तर आपण आता समजा आता आपल्याला एखादं म्युच्युअल फंड बाय करायचंय किंवा आपल्याला एखाद्या म्युच्युअल फंड बद्दल माहिती घ्यायची, तर सिंपल काय करायचं, त्या म्युच्युअल फंडवर जायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला असं इंटरफेस दिसायला भेटेल. आणि आता तुम्ही इथं बघू शकता 3 वर्षाचं इथं रिटर्न दाखवलेलं आहे, म्युच्युअल फंडचं नाव दाखवलेलं आहे. आणि बाय कसं करायचं म्युच्युअल फंड, तर एकदम सोपं आहे. इथं आहे मंथली एसआयपी आणि वन टाइम. मंथली एसआयपी म्हणजे दर महिन्याला स्पेसिफिक अमाऊंट आपली कटणार, जी अमाऊंट आपण इथं टाकणार ती दर महिन्याला कटणार. आणि इथं मंथली एसआयपीची डेट असते, त्या डेटला आपण जी इथं वर अमाऊंट टाकू ती अमाऊंट दर महिन्याला आपल्या इथं जे बँक अकाउंट आपण टाकलेलं असतं त्याच्यातून ऑटोमॅटिकली कट होत जाणार. आणि वन टाइम म्हणजे काय की आपण एकाच टाइमला काहीतरी स्पेसिफिक अमाऊंट टाकलो, 1000 10,000 रुपये जे काही टाकलो, बस ते एकदाच आपल्याकडून आपल्या अकाउंट मधून कट होणार, म्हणजे वन टाइम. मंथली एसआयपी सर्वजण भरपूर जण प्रिपेअर करतात. आपण मंथली एसआयपी एकदम सोप्या प्रकारे ग्रो मधून चालू करू शकतो. तुम्ही बघू शकता, सरळ सरळ अमाऊंट टाकायची, डेट टाकायची, कोणत्या डेटला पैसे कटले पाहिजेत, आणि इथं स्टार्ट एसआयपीचं बटन दाबायचं. स्टार्ट एसआयपीचं बटन दाबलं की त्या डेटला ऑटोमॅटिकली आपण टाकलेली अमाऊंट दर महिन्याला आपल्या बँक अकाउंट मधून कटत राहते. आणि ते कुठं जाऊन बघायचं आपण,
तर इथे एसआयपी मध्ये जाऊन आपण बघितलं होतं, तर आपल्याला इथं आपली ऍक्टिव्ह एसआयपी किती चालू आहे, किती रुपये कटता येतं, ते सर्व काही आपल्याला आपली एसआयपी ची माहिती आपल्याला इथून दिसते. तसंच म्युच्युअल फंड मध्ये आपण जे म्युच्युअल फंड घेतोय ते कशा प्रकारे काम करतंय, त्याच्यामध्ये कोणकोणते स्टॉक्स आहेत ते सुद्धा जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्याला हे सुद्धा आपल्या ग्रोच्या ऍपमध्ये आपल्याला बघायला भेटते. आपण म्युच्युअल फंड मध्ये आलो, त्याला क्लिक केलो, त्याच्यानंतर आपण इथं खाली आलो. खाली आल्यानंतर आपल्या इथं एनएव्ही प्राइस दिसते. एनएव्ही प्राइस म्हणजे ही जी प्राइस आहे ती एका शेअरची प्राइस आहे म्युच्युअल फंडच्या. म्हणजे एक शेअर आता सध्याला म्युच्युअल फंडचा 50 रुपयाला चालायला आहे. आपल्याला इथं मिनिमम एसआयपी अमाऊंट 100 रुपये आहे. म्हणजे आपल्याला मिनिमम जर या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचे असतील तर आपल्याला 100 रुपये टाकावं लागणार आहेत. त्याची रेटिंग सुद्धा दिलेली आहे, इथं 5 स्टार रेटिंग आहे, तुम्ही बघू शकता. फंडची साईज सुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा बघू शकता. आणि इथं कॅल्क्युलेटर सुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही पहिलेच चेक करू शकता की तुम्ही जर पैसे टाकले तर त्याचं रिटर्न किती तयार होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली आल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंड काय कोणकोणते स्टॉक्स होल्ड करतं ते सुद्धा तुम्हाला इथं त्याची लिस्ट दाखवलेली आहे. ती तुम्ही लिस्ट बघू शकता की कशा कशामध्ये तुमचे पैसे ऍड होणार आहेत. म्हणजे तुम्ही इथे म्युच्युअल फंड बाय केले, ते म्युच्युअल फंड कोणकोणते स्टॉक्स बाय करते हे तुम्हाला इथे डिटेल माहिती भेटेल. तसंच ते म्युच्युअल फंड कॅशमध्ये किती पैसे ठेवतं, इक्विटीमध्ये किती पैसे ठेवतं, डेप्टमध्ये किती पैसे ठेवतं, ते सुद्धा तुम्हाला इथं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तसंच कोणत्या सेक्टरमध्ये किती पैसे त्यांनी टाकलेले आहेत ती सुद्धा माहिती इथं दाखवलेली आहे. मिनिमम अमाऊंट, तुमची इन्व्हेस्टमेंट किती करावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे, ते सर्व इथं दाखवलेलं आहे. तसंच इथे तुम्ही इथे रिटर्न बघू शकता. 1 वर्षाचं रिटर्न, 3 वर्षाचं रिटर्न, 5 वर्षाचं रिटर्न किती दिलेलं आहे म्युच्युअल फंडनं ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटतं. त्याच्यामुळे आपल्याला एक डिसिजन घ्यायला सोपं जातं. आणि त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पीर कम्पॅरिझन. म्हणजे काय होतं की कम्पेअर करतं इथं की तुमचं हे जे म्युच्युअल फंड आहे त्याच्यासोबत जे दुसरे म्युच्युअल फंड आहेत त्यांचं रिटर्न कसं आहे, त्यांची फंड साईज किती आहे, हे सर्व कम्पॅरिझन तुम्हाला इथे एकाच ठिकाणी बघायला भेटतं, जेणेकरून तुम्हाला डिसिजन घ्यायला एक सोपं जातं. तसंच त्याच्यानंतर जर आपण इथं बघू शकतो, आपली इथं जे फोटो दिसते त्या फोटोला तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथं फंड दिसेल. म्हणजे आपण त्याच्यामध्ये तिथं पैसे जे ऍड करायचे असतात ते आपल्याला इथून पैसे ऍड करावे लागणार आहेत आपल्या अमाऊंटमध्ये. म्हणजे आपल्याला जर स्टॉक्स बाय करायचे असतील किंवा एफएनओ मध्ये ट्रेडिंग करायची असेल, सर्व काही करण्यासाठी आपल्याला इथं पहिले आपल्याला इथं पैसे ऍड करावे लागणार आहेत. आणि तिथून आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतील आणि त्याच्यानंतर आपण ट्रेड करू शकाल किंवा स्टॉक बाय करू शकाल. तसेच पैसे विड्रॉल जरी करायचे असतील तर आपल्याला इथूनच विड्रॉल करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता, तुमचं इथं बँक अकाउंट दाखवेल, जे काय आपले अमाऊंट असेल त्यामध्ये ऍड केलेली ती आपण इथं अमाऊंट टाकायची आणि त्याच्यानंतर विड्रॉलला क्लिक केलात की तुमच्या बँक अकाउंटला जे पैसे असतील ते तुम्हाला वापस भेटतील. तसंच सेटिंगमध्ये आपण जे जितके काही ऑर्डर टाकले होते ते सगळे तुम्हाला ऑर्डर दिसतील, तुमची बँकची डिटेल दिसेल, जेणेकरून तुम्हाला जर बँकची डिटेल चेंज करायची असेल तुम्ही ते सुद्धा करू शकता. तसेच कस्टमर केअरचा सपोर्ट सुद्धा तुम्हाला इथे दिसतं. अशा प्रकारे आपण ग्रोला एकदम सोप्या प्रकारे यूज करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच ह्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत की ग्रो मध्ये चार्ट कसा बघायचा, त्याच्यामध्ये ट्रेड कसा घ्यायचा, हे आम्ही आता त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. त्याच्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आणि बेसिक पासून तुमच्या स्टॉक मार्केटची जर्नी आमच्यासोबत सुरू होईल. थँक्यू, धन्यवाद.